नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. तर आज आम्ही सुट्टी घेतली आणि मटणाचा प्लॅन झाला आहे. आता जायचं आहे मटण आणायला. तर चला मित्रांनो, चला आता मटणाचं दुकान कुठे दिसते का बघा. घ्यायचं मटण घर काढाय आता. तर चला बघूया कुठे दिसते. तर मित्रांनो आलो बरं का इथं मटण न्यायला. इथं मटण एकदम असं फ्रेश मिळते बरं का, स्वच्छ ताजं. आणि आपलं चिकन सेंटरचं नाव सांग. हा चिकन मटन सेंटर. मटण आणि चिकन दोन्ही पण मिळते. आणि वासू दाखला रोडला इथं एक नंबर असते, फ्रेश मिळते सगळं मटण. क्वालिटी असते एक नंबर जबरदस्त. तर चला आता आपण मटण घेतले तर जाऊया आता चला. तर मित्रांनो घेतले आता मटण. आता काय काय मसाला बिसाला घ्यायचा आहे बघा. आता मसाला घेऊया मित्रांनो. आज रविवार आहे, गाड्यांचा बाजार भरला बघा कसा इथं. हा बघा मित्रांनो सांगोलचा आठवडा बाजार आहे. तर मित्रांनो घेतले साहित्य. आता काय काय लागते ते. आता चाललोय घरी. ₹60 किलो लसूण कसं काय झालं रे. 100 रुपये किलो, 400 रुपये किलो, 100 रुपये किलो. मग बघा मित्रांनो बाजार भरलेला आहे. तरी संध्याकाळी फुल होते एकदम 5च्या पुढं. आता कमी आहे. इथं किराणा माल विकत बसले सगळी. तर मित्रांनो आलोय बरं का घरी. आता बायकोला लागले चिराला मटण. ही लवकर चिर लवकर काय आवरून आता ही जामून लागली खात बसली. मटण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं बनवलंय. लय भारी बनवता बायको आमचे. एक नंबरच एकदम. हॉटेलपेक्षा भारी. मित्रांनो हे काम माझ्याकडेच असते बरं का नेहमी. नेहमी हेच करतात. ह्यांना लय आवड बारीक करून द्यायची. मला आवड नाही, हे करावं होते जबरदस्ती. मला कशीच आवड असते. बघा किती मन लावलं, किती मन. आता हे पण तयारीला लागली बरं का. भाकरी विक्री करून. माझ्यासारख्या भाकऱ्या बनवायच्या तर टिप्स आहे का कशा असते त्या भाकऱ्या. काय टिप्स. हळद टाकायची थोडी, मीठ थोडं टाकायचं चवीनुसार. पाणी ओतून म्हणून घ्यायचं. पाणी ओतून म्हणून असते. लय पण गरम नाही. चांगली होईल नक्की. मग भाकरी लय मस्त होते होते माहिती आहे मला. माझं उठलं काय रे पिल्लू माझं. राज काय झालं पिल्ला. मटण खाणार तू. या तर मित्रांनो आता भाकरी करायला चालू आहे बरं का. भाकरी आता तीळ लावायची मस्तपैकी. भाकरी तीळ लावणार आहे. अरे वा मस्तच की. तीळ लावून भाकरी करायची चालू आहे. अरे वा एवढी तीळ लावून भाकरी कोणाला केली अगं. मला केली मला. हा तरी वाटलंच मला. एवढंच भरपूर तीळ लावले म्हणल्यावर तुझीच भाकरी असणार आहे. काय झालं. माझी भाकरी तुटली की मधनं. कुणाही नजर लागली. तुझीच नजर लागली तुलाच. बघा तीळ लावून भाकरी केली तर भारी एकदम. आता मटण टाकूया कुकर मध्ये शिजायला. चला राजा तो का वाटा लागला त्याला काय. काय हळद टाकते राजा तो का वाटा लागला. काय करणार मला. हळद टाकली मी. का तुला खायचं आहे. काय मीठ बरं शेंगदाणा टाक की.
कुकर लावायचा. नीट धर. पाणी आवडतं भरपूर. बघा एवढंच निघलं. गोल्डन ब्राऊन झालं का काढून घ्यायचा. की मला काय माहित नव्हतं, हिनं सांगितलंय. खोबरं पण आहे असं ते. तर ह्याचा पण कलर चेंज झाल्यानंतर काढून घ्यायचा. आता तेल टाकायचं यात थोडं. तेल पण टाकायचं. हा. तर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचा. 1 2 3 स्टार्ट. रबरबीत पातेल तापले. आता ह्यात तेल ओतून घ्यायचं. तेल कटलं की नाही डायरेक्ट मसाला ओतायचा सगळा. हे बघा हा मसाला हिरवा पांढरा लाल मसालदार खायचं नाही आज बघ. आता हे कांदा टाकून घ्यायचा भाजलेला थोडा. तो कांदा भाजलाय आपला. आता मसाला टाकून घ्या. सगळा मसाला टाकायचा एकदम मसाला. होय धडा सगळा मसाला एकदम हलवून घ्या मस्त. ₹1 करायला लागले बघा. आता ह्यात चटणी टाकून घेऊ. मसाला भाजलाय मस्त. मग मसालेदार. आता मस्त पैकी मसाला भाजलाय. तेल सोडायला लागले साईडने बघा. आता ह्यात टाकून घ्यायचं पिवळं मटण. अरे वा वा वा. मसाला एवढा भारी. ते आता तेवढं घट्ट दिसायला आले. कसं झाले. एक नंबरच. त्याच्यासाठी फक्त कसं काढ लागले बघा मसाल्याचा. मला पण काढ. वर कोथिंबीर टाकून घ्यायची आता. उकळी आले की मग बंद करायचं गॅस. आमटी रेडी होते. मग भाजी पण इकडे बघा कशी मस्त दिसते. एकदम घट्ट सर. खाताना तोंडाला पाणी सुटायचं काम आहे. तर मित्रांनो झाले बरं का तयार. या जेवायला सगळी बघा कसं झाले मटण. नवी पण आहे मस्त एकदम. तू कधी खायचे हा. मम कधी खाणार मामा. मामा तर मित्रांनो मी जेवतो आता. मला भूक लई लागली. तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाहेर आता